महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये आपण जर बघितलं तर पावसाने थैवान घातल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मात्र मराठवाड्यातील अनेक जिल्हे अजूनही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत, पावसाच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आस लागली आहे ते मोठ्या पावसाची. आता पुढील 2 आठवडे मराठवाड्यामध्ये कसा पाऊस असणार आहे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत परभणी कृषी विद्यापीठाचे हवामानशास्त्र विभागाचे तज्ञ श्री डॉक्टर कैलास डाकोरे सर आहेत. सर तुमचं स्वागत आहे. पुढचे 2 आठवडे मराठवाड्यामध्ये कसं वातावरण राहील आणि पावसाचे अंदाज काय सांगतात? काल जसं भारतीय हवामान विभागाने आपल्याला जो एक साधारणतः 2 आठवड्याचा फोरकास्ट दिला आहे, त्यामध्ये सुरुवातीचा जो पहिले 5 दिवसाचा आपण जर बघितला पहिला आठवडा, तर पहिल्या आठवड्यामध्ये काही वॉर्निंग्स होत्या 1-2 दिवसाच्या, ज्या आजही आणि काय उद्या पण असणार आहेत. त्या वॉर्निंगमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. जवळपास काही भागामध्ये आहे मराठवाड्यातल्या 3-4 जिल्ह्यामध्ये, उद्या 3-4 जिल्ह्यामध्ये. आणि जर असा विचार केला आपण पाहिलं साधारणतः 7 ते पहिलं जे 13चा जो आहे आठवडा, त्याच्यामध्ये जर पाहिलं, त्याच्यामध्ये पाऊस काय फार मोठ्या प्रमाणात नाही, पण हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे मराठवाड्यामध्ये. आणि परंतु त्याच्यानंतरचा जो आठवडा आपण बघितला साधारणतः नेक्स्ट जो 14 ते 20 ऑगस्टचा आहे, त्याच्यामध्ये थोडं हे आहे की पाऊस आपला सरासरीपेक्षा जास्त आहे. म्हणजे ह्या आठवड्यामध्ये पाऊसमान थोडं चांगलं असल्यामुळं असं आशा करू की आता सध्याचा आपण मागच्या 2 आठवड्यापासून महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण पाऊस बघतोय. तर काही-काही ठिकाणी असं झालंय की हलका ते मध्यम पाऊस आहे. काही ठिकाणी एक साधारणतः आपल्या काही जे आपले महसूल मंडळ आहेत, त्या ठिकाणी अगदी मोठ्या प्रमाणात पाऊस पण झाला होता. परंतु बरेचसे असे महसूल मंडळ आहेत मराठवाड्यातले, विशेष करून लातूर असतील, जालन्यामधला काही भाग असेल किंवा अजून बीडमधला काही भाग असेल, जिथं पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला नाही. आणि त्यामुळंच जे पिकाला योग्य आपल्याला टाईमला पाऊस पाहिजे होता, तो मागच्या 15 दिवसामध्ये झालेला आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पीक हे चांगले आहेत. काही भाग उगळतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आता काय आहे, की केव्हा एकदाचं पावसाची जी उघड होती आणि जे कामं आहेत पेंडिंग कामं आहेत, ते कामं कसे करता याच्यासाठी ते वाट बघतायत. आपण पाहतोय मागच्या 2-3 दिवसामध्ये रोज थोडा-थोडा पाऊस होता आपल्याकडं. परभणी असेल विशेष करून आपल्या इथं. तर त्याच्यामुळं सध्याच्या परिस्थितीमध्ये आजचा आणि उद्याचा दिवस गेल्यानंतर साधारणतः पाऊसमान हे कमी होण्याची शक्यता आहे ह्या आठवड्यामध्ये आणि पुढच्या त्याच्या लागून जो येणारा आठवडा आहे 14 ते 20 मध्ये त्यावेळेस थोडा सरासरीपेक्षा पाऊस हे जास्त आहे. आपण बघतोय की सर पिकांना चांगला पाऊस झाला, मात्र अजूनही प्रकल्प जे आहेत ते अनेक प्रकल्प रिकामे आहेत. त्याच्यामुळे भविष्य काळातली चिंता लागलेली आहे शेतकऱ्यांना. म्हणजे रब्बीचा हंगाम असेल, त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय असेल. या पुढच्या दिवसांमध्ये पाऊस कसा असेल मराठवाड्यामध्ये? अगदी खास करून ते जिल्हे ज्या जिल्ह्यांमध्ये पाऊसच फार कमी आहे. अगदी सुरुवातीलाच आपल्याला भारतीय हवामान विभागाने त्यांचे जे अंदाज वर्तवले होते, दीर्घकालीन अंदाज असतील, त्याच्यामध्ये हे सांगण्यात आलं होतं की यावर्षी एल निनो वर्ष आहे आणि एल निनो वर्षामुळे मुळातच पाऊस आपल्याकडे कमी असणार आहे. आणि त्याचप्रमाणे अगदी जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आपल्याकडे अशा प्रकारची परिस्थिती होती. आणि इथून पुढे आपण पाहतोय जे पावसाळ्याचे जे 4 महिने आहेत, त्याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट हे 2 महिने असे असतात की ते पावसाचे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. जुलैमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला माहिती आहे शेवटच्या आठवड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस कव्हर केला. तुम्ही म्हणताय तसं मोठाले पाऊस झाले नसल्यामुळे आपल्याला अजून आपले जे धरणं आहेत, जायकवाडी सोडलं तर उर्वरित जे दुसरे धरणं आहेत, ते अजून कोरडेच आहेत. तर विशेष करून ह्या एल परिस्थितीमध्ये पाऊसमान फार मोठ्या प्रमाणात होत नाही. जी एक एक्सेप्शनल केस आली होती मागच्या एक 15 दिवसाखाली, कमी दाबाचा पट्टा झाला होता बंगालच्या सागरामध्ये. त्यामुळे आपल्याला सर्वत्र पाऊस झाला होता त्या पिरियडला आणि काही मोठाले पाऊस नाशिकमध्ये झाल्यामुळे आपल्याला जायकवाडी धरण हे आपलं भरलेलं आहे. आता उर्वरित जे मांजरा असेल लातूरमध्ये किंवा आपण परभणीमधले असतील किंवा दुसरे अजून बरेचसे धरण आहेत, की जिथं अजून आपल्याला मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नसल्यामुळे भरलेला नाही. तर साधारण आता हा जो उरलेला कालावधी आहे मान्सूनचा, त्या कालावधीमध्ये जर का चांगल्या प्रकारे पाऊस झाला, तर निश्चितपणाने आपण 100% नाही, परंतु काही प्रमाणात अंशी आपल्याला ते धरण भरण्याची शक्यता असू शकेल. परंतु ती पण असू शकेल कशामुळे म्हणतोय, कारण हा एल वर्ष आहे. आपल्याला दोन्ही प्रकारचा अनुभव मिळतोय, की काही भागामध्ये पाऊस होतोय आणि मोठाले भाग हे अजून सुद्धा पावसाचे प्रतीक्षेत आहे. या 2 आठवड्यामध्ये शेतकऱ्यांनी काय खबरदारी घ्यायला पाहिजे? कशा पद्धतीनं पाऊस असणार? सध्याचा जो आठवडा आहे त्याच्यामध्ये आता साधारण उद्या एक आजचा आणि उद्याचा दिवस सोडल्यानंतर नंतर पुन्हा पाऊस कमी होणार आहे. तर आणि त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये थोडा पाऊस असणार आहे. तर त्यामुळे आपल्याला जर का मोकळीक मिळाली तर आपल्याला जे अंतर्मशाखेचे जे कामं असतील, कीड रोगीसाठी ज्यांना फवारणी करायची असेल, काही ठिकाणी खत देण्याचे असतील, हे कामं त्यांनी उरकून घ्यायला त्यांना पुरेसा वेळ हवा आहे आणि वापसा झाल्यावर निश्चितपणाने शेतकरी बंधू ह्या कामाकडे वळणार आहेत. आणि पुढचा जो कालखंड आहे त्याच्यामध्ये जर का अशीच परिस्थिती राहिली, पाऊस जर चांगला झाला, तर निश्चितपणाने आपल्याला आपल्या पिकासाठी तो पोषक असणारच आहे. कारण एक साधारणतः मागचा जो कालखंड बघितला 8-10 दिवसाखालचा, त्या कालखंडामध्ये फार आवश्यक होतं पिकाला पाणी मिळणं
आणि आता जसं सोयाबीनसारखं पीक आहे, हे काही दिवसामध्ये फुलोरा अवस्थेत आहे, काही ठिकाणी आलेलं आहे, जिथं पेरणी अगोदर झाली तिथं. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा त्या फुलोऱ्या अवस्थेत सुद्धा पाण्याची आवश्यकता आहे सिंचनाची. आता जे येणाऱ्या ज्या अवस्था आहेत पिकाच्या, सोयाबीनच्या विशेषतः, फुलोरा झाला की नंतर शेंगा भरण्याची अवस्था आहे, त्याच्यावर पाणी लागते. मग त्या कालखंडामध्ये जर पाऊस पडला तर निश्चितपणाने आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न येण्यासाठी ती मदत होणार आहे. किती दिवस पाऊस असण्याची शक्यता आहे? काय अलर्ट काय असतील? अलर्टमध्ये फक्त आपल्याकडे येलो अलर्ट सांगितलेले आज आणि उद्या, आणि नंतर मग तो पूर्ण थोडं हलका ते मध्यम स्वरूपाचा कुठे-कुठे तुरळक ठिकाणी पाऊस आहे. फार मोठ्याले अलर्ट नाही त्या आठवड्यामध्ये. पुढच्या आठवड्यामधले काय अलर्ट आहे? पुढच्या आठवड्यामध्ये अजून तर नाही, परंतु जसं टाईम येईल तसं आपण ते आपल्याला सांगू आपण आपल्या माध्यमातून. तर हे परभणी कृषी विद्यापीठाचे हवामानशास्त्र विभागाचे तज्ञ डाखोरे सर होते आणि त्यांनी सांगितले की या आठवड्यामध्ये काही दिवस पाऊसमान जे आहे ते कमी असणार आहे. मात्र पुढच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासादायक पाऊस होण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. त्यामुळे मधल्या काळामध्ये शेतकऱ्यांनी मशागतीची कामं असतील, त्याचबरोबर इतर कामं असतील ते आटपून घ्यावेत, असा देखील त्यांनी सल्ला दिलेला आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सर, ज्ञानेश्वर कुंभार, टीम 9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.